नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये नीता आणि आनंदी किचनमध्ये आता छान असे गप्पा करत आहे। शिल्पा घरी नसते आणि घरामध्ये आता सगळेजण किचनमध्ये सगळे नौकर वगैरे सगळेजण एकत्र गप्पा करत आहे। तेवढ्यात मात्र आता सुनीताताई म्हणतात की नशीब आपलं आज शिल्पाताई घरी नाहीत, नाहीतर आपण इतके शांततेत थोडंसं बोलणार आहोत का, नाहीतर त्यांच्या तोंडाचा तोप तर कायम चालू असतो। तेव्हा आता आनंदी काहीतरी शिरा वगैरे बनवत असते आणि म्हणते की हे बघा सुनीताताई म्हणतात की अहो तोप कुठला, अगदी रणगाडा सुरू असतो। सगळेजण मात्र आता ते नोकर आहे तर ते हसतात। आता आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई अहो असं म्हणू नका, कारण त्या थोड्याशा कडक शिस्तीच्या आहेत। आणि आता आनंदी वास घेऊन बघते, तिचा शिरा बदलेला आहे आणि तेवढ्यात ती सुनीताताईंना म्हणते की हे बघा मी जरा कढीपत्ता घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही याच्याकडे लक्ष द्या। त्यावरती सुनीताताई म्हणतात की बरं ठीक आहे जा तुम्ही, मी देते लक्ष। म्हणून आनंदी आता कढीपत्ता आणायला बाहेर येते, परंतु तेवढ्यात मात्र आता ही धनश्री आहे तर ती आपल्या रूममध्ये आता आपल्या एखाद्या मैत्रिणीशी बोलत असते। रूममध्ये नाही तर ती हॉलमध्ये बोलत असते। आणि तेवढ्यात आनंदी किचन मधून बाहेर येते, तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला म्हणत असते की अगं तू तर मला सांगितलं होतं की ते आपल्या ओळखीतले बाबा आहेत ना, म्हणजे हो ते मूल होत नसेल तर ते काहीतरी तोडगा काढतात वगैरे, आणि हे बघ मला त्यांना भेटायचं आहे, तू माझी त्यांची भेट घालून दे। आणि तेवढ्यात आनंदी हे सर्व ऐकते। आनंदीला मात्र आता हे ऐकून धक्काच बसतो। धनश्री ताई काहीतरी चुकीचं करतात, त्यांना हे चुकीचं करून द्यायचं नाही असं आनंदीचं ठाम मत असतं। आणि धनश्री म्हणत असते की हो मी येते, आता फोन ठेवते, बाय बाय करत, म्हणजे ती त्या बाबाला भेटायला जाणार असते। आणि जेव्हा ती फोन ठेवते तर बघते तर काय आनंदी तिच्या मागे असते आणि ह्या आनंदीने काही ऐकलं की काय म्हणून धनश्रीला धक्का बसतो। तेव्हा तर धनश्री रागानेच विचारते आनंदी तू माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का। तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा धनश्री ताई मला सांगा की तुम्ही नक्की कोणाशी बोलत होतात आणि कुठल्या बाबांबद्दल तुम्ही बोलत होतात, आणि हे जे काही अंधश्रद्धा आहे तर त्या मार्गावर चालण्याऐवजी डॉक्टरांनी सांगितलेले सत्य आणि जे काही आहे सल्ले त्याच्यावर चालणं खूप गरजेचं आहे। हे असले मार्ग तुम्ही खरंच वापरू नका। आणि हे बघा डॉक्टरांनी सांगितलेल्या वैद्यकीय सल्ल्याप्रमाणेच आपण तुमची प्रेग्नेन्सीचं प्लॅनिंग केलं पाहिजे, आणि हे कशाला बाबा वगैरे तुम्हाला हवे आहेत। धनश्री रागाने म्हणते की आनंदी तू मला मात्र अक्कल शिकू नकोस, आणि हे बघ मला माहिती आहे की माझं काय चांगलं आहे आणि काय नाही। आणि तेवढ्यात विद्याधर खाली येतोय आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की हे बघा गैरसमज करून घेऊ नका, मला सांगा तुम्ही डॉक्टर सीमा यांच्याकडे गेला होतात का। आणि हे बघा अहो विद्याधर सरांच्या टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कसं हे सर्व कळणार आहे। आणि तेवढ्यात मात्र विद्याधर हे सर्व ऐकतोय, हे जे काही तुम्ही बाबा वगैरे करतात ना हे धनश्री ताई बरोबर नाही। तेव्हा आता धनश्री तिला म्हणते की अगं पण का कशाला पडतेस आमच्यामध्ये, तुला एकदा सांगितलं ना आमच्यात पडू नकोस म्हणून, जा इथून। आणि तेवढ्यात मात्र आता ही धनश्री मागे वळून बघते तर काय विद्याधरला बघून आता धनश्री घाबरते, पण विद्याधर आता आनंदीवर धावून येतो, आनंदीचा जोराने हात पकडतो, पिरगाळतो। तेव्हा आता धनश्री म्हणते की अहो सोडून द्या, कशाला तिच्या नादी लागतात। तर आता विद्याधर रागाने तिचा हात जोरात पिरगाळतो आणि म्हणतो की काय ग मला टेस्ट करायला सांगते, मला मूल होणार की नाही हे मी टेस्ट करून ठरवायचं आहे का। आनंदी बिचारी सोडा करत असते, आपला हात सोडण्याचा ती प्रयत्न करत आहे, परंतु विद्याधर जोरजोराने तिचा हात पिरगाळतोय। धनश्री सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु हा काही धनश्रीला जमून देत नसतो, तो तिला बाजूला थांबायला सांगतो। आणि विद्याधर रागाने तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, विद्याधरला मात्र कोणत्याही टेस्टची गरज नाही, आणि चल एक काम कर तू आता माझ्याबरोबर माझ्या खोलीमध्ये चल। म्हणून तो मात्र आता आनंदीला त्याच्या रूममध्ये घेऊन जात असतो, ते पण जबरदस्तीने। धनश्री आणि आनंदी जोरजोराने ओरडत असतात आणि तेवढ्यात मात्र तिथे शिल्पा येते आणि शिल्पा जोरात विद्याधरवर ओरडते, आणि शिल्पा रागाने आता विद्याधरचा हात बाजूला करते आणि आनंदीला सोडवते। विद्याधरला विचारते की काय चाललं तुमचं, आणि तेवढ्यात त्या सुनीताताई त्या सुद्धा धावतच येतात आणि आनंदीला धरतात। तेव्हा मात्र आता शिल्पा ही रागाने त्याच्यावर ओरडते, काय रे तुला वेड लागलंस का, काय चाललं तुझं हे सर्व। तेव्हा आता विद्याधर पुन्हा धावून येतो आणि म्हणतो की ताई आज मी तिला नाही सोडणार। तेव्हा शिल्पा पुन्हा विद्याधरला धरते आणि त्याच्यावर खूप जोराने ओरडते, मूर्ख आहेस का तू, मूर्खपणा करतोयस तू। तेव्हा विद्याधर जोरात शिल्पावर ताई म्हणून ओरडतो। विद्याधर रागाने आता म्हणतो की ताई तू मला का ओरडतेस, मी तिच्यावर का धावून गेलो आणि तिला का ओरडत होतो, कारण ती सारखी आमच्यामध्ये नाक खुपसत असते, आमचं काय आहे ते आमचं आम्ही बघून घेतो, कळलं का। आणि सगळेजण मलाच बोलतात असं बोलून मात्र तो तावतावाने बाहेर निघून जातो। आणि तेवढ्या शिल्पा रागाने आनंदीचा हात धरते आणि रागाने म्हणते की तुला कोणी सांगितलं होतं नवरा बायकोच्या मध्ये पटायला, आणि काय गरज होती, तुला किती वेळ सांगितलं की दोन भावांच्या मध्ये पडू नकोस, त्यांचा विषय आहे ते बघून घेते, काय ग तुला का न
डोकं पुसण्याची गरज आहे. बोल ना. जेव्हापासून तू या घरामध्ये आली ना तेव्हापासून तमाशेच होतात आणि मला या घरामध्ये तमाशे नकोय. तिचं तोंड धरून आता म्हणते की हे बघ, तिच्या गालगुच्छ धरत, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता या घरातील प्रत्येक गोष्टीपासून लांबच राहायचं, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. कळले ना तुला आता. म्हणून रागाने आता तिचा झिडकारून देते. आनंदी बिचारीला खूप वाईट वाटतं. इतकं सर्व काही सहन ती करत असते, तरी सुद्धा तोंडातून एकही शब्द निघत नसतो. त्यानंतर इकडे आता कारखान्यामध्ये मालक साहेब आणि शिर्के साहेब एकमेकांशी काहीतरी आता डिस्कशन करत आहेत. आता समिताचं श्राद्ध आहे, त्यामुळे समिताच्या नावाने आता श्राद्ध करायला तर हवं, परंतु तिच्या नावाने आता जे काही आश्रम आहे फॅक्टरीच्या बाजूला तेथे सगळ्यांनी मात्र आता अन्नदान वगैरे करून जे काही दान वगैरे आहे तर ते करायचं. प्रत्येक ठिकाणी दान समिताच्या नावाने केलं जाईल, हे सर्व काही आता शिर्क्यांना तो सांगत असतो. आणि मला तो आश्रम फारच आवडतो. त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर मला खरंच इतकं आवडतं ना, की शांतता मला तेथे मिळते. इतकी करोडांची डील केल्यानंतर सुद्धा मला इतकी शांतता मिळत नसते, पण तेथे गेल्यानंतर मला इतकी शांतता मिळते. तेव्हा आता शिर्के म्हणतात की हो ना, अगदी बरोबर आहे मालक साहेब, तुमची तयारी झाल्यानंतर मला नक्की सांगा. तेव्हा आता शिर्के आणि युगंधर कामाला लागतात आणि तेवढ्यात मात्र हा चंदन साहेबांसाठी म्हणजे मालक साहेबांसाठी ते ज्यूस घेऊन येतो, कारण त्यामध्ये नशा आता पावडर आहे तर ती मिक्स केलेली असते आणि हे विद्याधरचं कारस्थान आहे. हे सगळं विद्याधरने करण्यासाठी सांगितलेलं असतं. त्याच्या प्लॅननुसार आता हा ज्यूस आतमध्ये आणला जातो आणि तेव्हा मालक साहेब ज्यूस म्हणून तो मात्र टेबलवर तो ज्यूस ठेवतोय. आणि तेव्हा आता काम आटोपल्यानंतर मालक साहेब तो ज्यूस पिऊन घेतात. चंदन आता दरवाजातून डोकावून बघतो मालक साहेब ज्यूस पिलेत की नाही, आणि तेव्हा ते पिले आहेत हे समजल्यानंतर चंदन आता हसतो आणि विद्याधरला आता फोन करून हे सगळं काही सांगण्याचं ठरवतो. आणि विद्याधरला फोन करतोय आणि म्हणतो की हे बघा साहेब, काम झालेलं आहे. मालक साहेब मात्र तो ज्यूस पिलेले आहेत आणि मालक साहेबांच्या टेबलवर ठेवला सुद्धा आहे आणि तो पिलेले सुद्धा आहेत. तेव्हा आता विद्याधर खूपच खुश होतो आणि म्हणतो की परफेक्ट, गेम ओव्हर. आणि तेवढ्यात मात्र आता मालक साहेबांनी हा ज्यूस पिल्यानंतर मालक साहेबांना काहीतरी आता वेगळाच त्रास व्हायला सुरुवात होते. त्यांना मात्र आता चक्कर यायला सुरुवात होते. शिर्के आपल्या कामामध्ये मग्न असतात. आता मात्र त्यांच्या डोळ्यासमोर अंधारे यायला सुरुवात होते. शिर्के आता बघतात की नक्की मालक साहेबांना असं का होत असेल, ते असं का म्हणजे बघतात. त्यानंतर आता इकडे हा विद्याधर खूपच खुश होतो आणि स्वतःला म्हणतो की युगंधर, खूपच उड्या मारल्या तरी तू आता खूप मोठेपणा तू मिरवलास, परंतु आता मात्र तू संपलास आणि तुझा हा खेळ आहे तर तो कायमचा मी आता खल्लास करून टाकलेला आहे, लक्षात ठेव. आणि ह्या आनंदी साम्राज्याचा राजा फक्त आणि फक्त मी आहे, लक्षात ठेव. त्यानंतर आता युगंधरला मात्र चक्कर तर येत असतात, पण तरी सुद्धा तो शिर्केंना म्हणतो आज शिर्के काम झाल्यानंतर सांगा जरा, आपल्याला आश्रमात जाऊन यायचं आहे. शिर्के म्हणतात की हो साहेब. आणि तेवढ्यात मात्र युगंधर उठायला जातो, परंतु त्याला पुन्हा चक्कर येते आणि तो पुन्हा खुर्चीवर बसतो. त्याचा चेहरा वगैरे काहीतरी वेगळाच झालेला असतो. तर शिर्के विचारतात की मालक साहेब, अहो तुम्हाला इतकं अचानक काय झालं, तुमची तब्येत बरी आहे ना. तेव्हा आता म्हणजे मालक साहेब म्हणतात की हो, परंतु डोकं मात्र माझं अगदी जड झाल्यासारखं वाटतंय, नक्की काय होतं तेच कळत नाही आणि आपल्याला आश्रमात जायचं आहे. तेव्हा मात्र आता शिर्के म्हणतात की मालक साहेब, तुम्ही या अवस्थेत ड्रायव्हिंग करत जाणार आहात का, थांबा मी काम आटपतो, लगेच तुमच्या सोबत जातोय. तेव्हा लगेच म्हणजे मालक साहेब म्हणतात की हे बघ अरे. आणि तरी सुद्धा आता मालक साहेब म्हणजे युगंधर निघून जातो, परंतु शिर्के विचार करतात की मालक साहेबांना अचानक काय होत असेल, आता मात्र काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि त्यानंतर आता गाडीमध्ये बसून युगंधर मात्र आता गाडी चालवत इकडे म्हणजे आश्रमामध्ये येत असतो, पण तरी सुद्धा मात्र त्याला चक्कर वगैरे येत असतात. परंतु गाडी सुद्धा त्याला व्यवस्थित चालवता येत नाही. डोळ्यासमोर पूर्णपणे अंधाऱ्या येत असतात. आणि त्यानंतर मात्र संध्याकाळ होते तर माईचं आता शुभंकरीत सुरू असतं आणि ती घरामध्ये धूप वगैरे म्हणजे फिरवत असते. घरामध्ये पूर्ण अंधार असतो आणि तेवढ्यात आनंदी समोरून येते. आनंदी मात्र तिच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू असतात आणि तेवढ्यात माईंकडे म्हणजे माईंचं लक्ष आनंदीकडे जाते. आनंदी म्हणते की माई, तर माई म्हणतात की आनंदी बाळा, तू अजून जागे आहेस का. तेव्हा आता आनंदी म्हणते की हो मी जागे आहे, पण माई तुम्ही अजून नाही झोपलात का. त्यावरती माई म्हणतात की अगं हे बघ, माझी सवय आहे अगं, घरातील सगळेजण झोपल्यानंतर घरातील दिवे बंद करायचे आणि त्याच्याशिवाय माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. तेव्हा आता माई हसतात. माई हसल्यानंतर आनंदी विचारते की काय झालं माई, तुम्हाला हसायला का हसतात तुम्ही. तेव्हा आता माई म्हणतात की अगं मी हसत नाही, परंतु समिताची मला आठवण आली. समिता जेव्हा लहान होती तेव्हा मात्र ती अंधाराला खूपच घाबरायची. भिंतीवरती जर सावली दिसली तर धावत यायची आणि माझ्या कुशीमध्ये शिरायची. तिला खूप भीती वाटायची. तर आनंदीला हा किस्सा ऐकून हसू येते. तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ अगं, मग त्यानंतर मी ठरवलं घरातील दिवे रोज बंद करायचे आणि हे अंधाराला का घाबरायचं. आणि त्यानंतर मात्र ती अंधाराला घाबरू नये म्हणून मात्र मोठमोठ्याने श्लोक म्हणायची.
घरातली दिवे आहे तर ते सगळे पटपट पटपट बंद करायची. आनंदीला सुद्धा खूप हसू येते आणि तिची ती सवय आता मला देखील लागलेली आहे. म्हणून माई आपल्या समिताच्या आठवणीने हे सर्व करत असतात. तिची खूपच आठवण येते. आणि हे बघ आनंदी, रात्रीच्या काळोखात मात्र कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे हे नगदी न पाहता तरी अगदी अचूक कळतं ना माणसाला. आणि तेव्हा ते घर आपलं होतं. आणि दिवसाच्या शेवटी मात्र घरातील स्त्रीची मायेची नजर जेव्हा सर्वत्र घरमध्ये फिरते तेव्हा ते घर मात्र सुखी होतं. तेव्हा आता आनंदी हे सर्व ऐकून म्हणते की माई तुमचं अगदी बरोबर आहे. घराला घर पण मात्र घरातील मायेच्या स्त्रीनेच मिळतं, एका बाईने. तर माई तिला विचारते की आनंदी, हे दिवे घालवण्याचं काम आहे तर ते तू करशील का? तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की माई हे सर्व मी कसं करणार आहे? त्यावरती माई म्हणतात की अगं त्यात काय झालं, जे काम समिता करणार होती ते काम मी तुला करायला सांगते, त्यामध्ये तू शंका घेऊ नकोस. घरातील आता प्रत्येक माणसाची प्रत्येक कामाची तुला सवय होती तर प्रत्येक गोष्टींची सुद्धा आता तुला अशी सवय होत जाईल. आणि समिताची ही सवय सुद्धा तुला अगदी आपलंसं करून टाकेल. तिची सुद्धा सवय तुला मस्त होईल. की जसं मात्र तू घरातील पाऊल मोजून घरातील अंतर ठरवते तसंच मात्र रोज तू दिवे घालवले तर तुला सुद्धा या घराची चांगली सवय होईल. तेव्हा माईंचं हे बोलणं ऐकून आता आनंदी ठरवते आणि खुश होत हसते. तर माई म्हणतात की काय ग, तुला आता ह्या सगळ्याची ओळख होईल, त्यामुळे बाळा तू हे काम करशील का? तेव्हा आनंदी खुश हो म्हणते. आता आनंदी म्हणते की हो माई, मी नक्की करेल. तेव्हा आता माई खुश होतात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणतात की हो माझी गुणाची बाळ. आणि लगेच तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवतात आणि म्हणतात की चल. त्या बाजूला आता दिवे वगैरे आहे तर ते दाखवते. आनंदी म्हणते की मला माहिती आहे. तर माई म्हणतात की चल आता दिवे घालव आणि झोपायला जा, येते मी. असे बोलून माई आता धुपाचं भांडं घेऊन आतमध्ये जातात. तेव्हा आनंदी मात्र आता पाऊल मोजत येते, एक ते बरोबर आता 10 आकड्यापर्यंत. आणि प्रत्येक पाऊल तिने आता मोजलेलं असतं. आता तिथपर्यंत येण्यासाठी किती पाऊल लागलेले आहेत हे सगळं काही बरोबर ती मात्र आपल्या पायांच्या पावलावर मोजते आणि बरोबर तेथे येऊन पोहोचते. तो मात्र आता डावीकडे येते आणि डावीकडे सुद्धा ती पाऊल मोजते. आणि घरातील मात्र लाईटचा जो काही बोर्ड आहे तिला लाईट बंद करायची असते तर तेथे त्या बोर्डाजवळ येते आणि बरोबर मात्र ती पावलावर येते. आणि घरातील लाईट बंद करून आता तिला किचन मध्ये यायचं असतं. ती परत पाऊल मोजत मोजत येते आणि तेवढ्यात मात्र एक एक पाऊल ती मोजत पुढेच येते. आणि तेवढ्यात तिला आता कसली तरी सावली दिसते, म्हणजे सावलीचा तिला आता चाहूल लागते. आता नक्की कोणीतरी आलेले आहे. आता फक्त सावली दिसत असते आणि ती म्हणते की कोण आहे, परंतु आता हा नक्की युगंधर असेल, कारण त्याला नशा चढलेली असते आणि तो नशेमध्ये असा घरी आलेला असेल. म्हणून आता हे जे काही तिला दिसत आहे समजत आहे हावभावाद्वारे, म्हणून आनंदी आता घाबरते. किंतु आनंदीला असं वाटतं की हा विद्याधर तर नसेल ना, म्हणून ती घाबरते. तेव्हा ती घाबरतेच कोण आहे असं करते. आणि तेवढ्यात हा युगंधर असतो आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा आनंदी खूपच घाबरते, कोण आहे असं करते. युगंधर नशेमध्ये म्हणतो की मालक साहेब. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही, आणि तुम्हाला काय झालं, तुम्ही असे नशेमध्ये? तेव्हा मालक साहेबांनी नशा केलेली आहे हे आनंदीला आता ओळखतं. तेव्हा मालक साहेब म्हणतो की आनंदी. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्हाला काय होतं, या इकडे सावकाश इथे बसा. आणि तेवढ्यात मात्र तो सोप्यावर बसायला जातो तर त्याचे तोल जात असतात. आनंदी खूपच घाबरते आणि मालक साहेबांना धरत धरत मात्र ती आता तिथे सोप्यावर बसवते. तिच्या हातांना इतकं भाजलेलं असतं, त्याला धक्का लागतो आणि खूप त्रास होतो, पण तरी सुद्धा ते सर्व ती सहन करते. तेवढ्यात मात्र आता युगंधर तो तर डोळे बंद करून नशेतच असतो आणि ज्या हाताला भाजलेला आहे, जखम झालेली आहे, तर तोच हात मात्र आता युगंधर धरतो. तेव्हा आनंदीला खूप त्रास होतो. आनंदी जोरात ऐक असं ओरडते. आनंदीला इतका त्रास होत असतो, आनंदीच्या डोळ्यातून पाणी येत असतात आणि युगंधर मात्र सोप्यावर बसतो आणि आनंदी सुद्धा तेथेच बसते. आणि तेव्हा आता आनंदीला तो क्षण आठवतो की जेव्हा तिचा हात भाजलेला असतो की मालक साहेबांच्या त्या शर्टला ती इस्त्री करायला गेलेली असते आणि त्याच वेळेस आता तिचा हात भाजलेला आहे. हे सर्व तिला आठवते. डोळ्यामध्ये आता त्रास होत असल्याने खूप पाणी येत असतं. तोच हात आता युगंधरने हातामध्ये धरलेला आहे आणि तो म्हणतो की आनंदी. तेव्हा आता युगंधर आता नशेमध्ये तिचा हात पकडतो आणि म्हणतो की आनंदी तू खूप चांगली मुलगी आहे. आता बिचारीला त्रास होत असतो, पण तरी सुद्धा आता ती सर्व सहन करते. आणि खरंच आनंदी तू खूप समजूतदार आहे. आनंदीच्या हाताला जे फोड आलेले असते त्यातून मात्र आता ते ह्या युगंधरच्या हाताने स्पर्श झाल्याने मात्र आता त्या धक्क्याने ते फोड फुटले जातात आणि त्यातून रक्त येत असतं. आणि हे बघ आनंदी, मी आजपर्यंत तुझ्याशी वाईटच वागत आलो. तोच हात घेऊन मात्र आता तो आपल्या कपाळाला लावतो आणि म्हणतो की खरंच मी तुझा गुन्हेगार आहे. आणि तेवढ्याच आनंदीला मात्र आता दारूचा वास येतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की दारूचा वास, मालक साहेब तर कधीही दारूच पित नाही, मग कोणीतरी मुद्दाम हे सर्व केलं असेल, जाणून बुजून तर त्यांना कोणी दारू पाजली नसेल ना, असे ती आपल्या मनात आता विचार करत आहे. आणि तेवढ्यात आनंदी आपला हात बाजूला काढून घेते. तिच्या हाताला इतका त्रास होत असतो आणि म्हणते की हे बघा मालक साहेब, तुम्ही
तुम्ही नशेमध्ये असं काही बोलू नका आणि खरंच मालक साहेब तुम्ही खूप खूप चांगले आहात. तेव्हा आता मालक साहेब म्हणतो की नाही आनंदी, मी खूप खालच्या पातळीला जाऊन तुझ्याशी वागलो, तुला त्रास झाला. आनंदी आपल्या हातावर फुंकर मारत असते त्या जखमेला आणि तेवढ्यात आता तोच हात मात्र आता हा युगंधर धरतो आणि पुन्हा तिच्या हातावर हात ठेवतो आणि तिला आणखीनच त्रास होतो. तेव्हा ती जोरात ऐक असं ओरडते. तर आता युगंधर नशेमध्ये असल्याने त्याला काही समजत नसतं. तो म्हणतो की आनंदी मला माफ कर, माझी चूक झाली, मला माफ कर. आणि युगंधर आता पुढे म्हणतो की मी काय करू, माझी मानसिक तारांबळ उडालेली आहे आणि माझी बायको समिता, तिचा हक्क मला कोणालाच द्यायचा नव्हता. मला फक्त आणि फक्त तिच्यावरच अगदी जीव तोडून प्रेम करायचं होतं आणि मी जर तुझ्याशी एवढंसं चांगलं वागायला लागलो तर आमची ताई लगेच मध्ये येते आणि माझ्यावर ओरडते आणि सारखी सारखी मला माझ्या कर्तव्याची आणि माझ्या समिताची आठवण करून देते. आणि मग मला असं वाटतं की मी कुठेतरी चुकतोय आणि तुझ्यावर आणि समितावर अन्याय तर करत नाही ना असं वाटतं. आणि हे बघ, मला हेच कळत नाही की नक्की मी आता तुझ्याशी वागू तरी कसं, कारण आता एक तुझ्याशी चांगलं वागायला गेलो तर तिकडे समितावर अन्याय होतो म्हणजे ताई असं म्हणते आणि इकडे तुझ्याशी वागायला गेलो तर तुला त्रास होतो म्हणजे तुझ्यावर अन्याय होतो. आणि जे काही मी तुझ्याशी वागतो ना त्यामुळे माझं मन मला आतमधून खातं, मला त्याचा खूप त्रास होतो, वाईट वाटतं. आणि खरंच तू खूप एक निष्पाप आहे, तुझी काही चूक नाही. आणि तू सांग मी आता कुठे जाऊ आणि कुठे हे सगळं काही म्हणजे सहन करू, मला काहीच कळत नाही. मी चुकीचं नाही, मी चुकत नाही, तू प्लीज मला समजून घे आणि माझ्या हातून ही चूक मुद्दाम घडून आणली, माफ कर, मला माफ कर म्हणून तो तिचा हात धरतो. तिला इतका त्रास होत असतो पण तरी सुद्धा सहन करत मात्र आता ती इतकी रडत असते आणि मला माफ कर असे बोलत बोलत मात्र आता मालक साहेबांना म्हणजे युगंधरला फारच नशा चढते आणि तो तसाच मात्र तेथे आता सोप्यावर म्हणजे आनंदीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणार असतो. आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही झोपा. आणि तोच आता आनंदीचा हात मात्र तसाच आपल्या हातामध्ये ठेवतो, आपल्या उशाशी घेतो आणि हातामध्ये हात धरून तो मात्र आता तसाच झोपी जातो. आनंदीच्या हातातून खूप रक्त येत असतं, तिला इतका त्रास होत असतो पण तरी सुद्धा ती तसंच सहन करत ते खाली बसते सोफ्याच्या शेजारी आणि आता युगंधर तसंच झोपी जातो की माफ कर असे म्हणत. तेव्हा आता आनंदी आपल्या मनात रडतच म्हणते की मालक साहेब तुम्हीचे चुकीचे नाहीत याची मला पूर्ण जाणीव आहे आणि तुमच्या मनामध्ये कसली घालमेल चालू आहे हे सुद्धा मला आता लक्षात आले. आणि आनंदी मात्र आता आपली तशीच झोपी गेलेली असते, तिला सुद्धा आता वेदना सगळे काही विसरलेले असतात. युगंधर हात सोडायला तयारच नसतो आणि ती सुद्धा सोप्याला डोकं ठेवून आता युगंधरच्या हातामध्ये हात देऊन झोपी जाते. त्यानंतर आता सकाळ होते, आनंदी आणि युगंधर तसेच झोपी गेलेले असतात. आणि तेवढ्यात आता ही शिल्पा बाहेर येते आणि शिल्पा आता बाहेर आल्या क्षणी जे काही समोर पाहते, जे काही युगंधर आणि ही आनंदी एकमेकांच्या हातात हात देऊन झोपलेले आहेत आणि आनंदी सुद्धा आता तशीच झोपी गेलेली आहे. बघता क्षणी आता शिल्पाला फार मोठा धक्का बसतो, तिला खूप रागच येतो. आता ती खूप म्हणजे रागाने हे सर्व पाहत असते. तेवढ्यात मात्र आता शिल्पा ही जोरात ओरडते युगंधर आणि युगंधर आता लगेच कावराबावरा होतो. आनंदी सुद्धा आता कावरीबावरी होते आणि लगेच दोघंही उठून उभे राहतात. दोघं आता युगंधरची नशा उतरलेली असते, तो आपल्या हाताकडे बघतो की नक्की काय लागलेलं असेल आणि त्याच वेळेस आता सुनीता आणि बाकीचे सगळे काही नौकर धावतच येतात कारण शिल्पा इतक्या जोराने ओरडलेली असते. आनंदी घाईने घाबरूनच बाजूला होते. युगंधरला काही कळत नाही, तो तर आता डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की आत्ताच कुठे संध्याकाळ झाली होती आणि लगेच उठलो पण. आणि तिकडे अनाथ आश्रमामधील दान त्याला काहीच कळत नसतं. इतर अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करायला गेलो होतो असं तो आता सगळ्यांच्या समोर म्हणतो. तर शिल्पा रागाने पाहत असते. युगंधर म्हणतो की मी इथे आलो कसो, मी तर तिकडे आश्रमात गेलो होतो आणि किती काम मी अर्धवट सोडले, मलाच काही कळेना म्हणून तो डोक्याला हात लावतो आणि मला काहीच कसं आठवेना असं म्हणून तो जोरात ओरडतो. आणि तेवढ्यात शिल्पा म्हणते की म्हणजे तू अनाथ आश्रमामध्ये गेला नाहीस. तेव्हा आता युगंधर काहीच विचारात पडतो आणि काही उत्तर तो देतच नसतो. तर शिल्पा जोरात ओरडते, मी तुला काय विचारते, उत्तर दे, तू नक्की गेला होता की नाही. आणि तेवढ्यात मात्र आता तो म्हणतो की अगताई. आणि अगताई म्हणल्या क्षणी तो जेव्हा आपल्या हाताला बघतो की रक्त लागलेलं आहे आणि तेव्हा तो आनंदीच्या हाताकडे बघतोय तर तिची जखम बघून मात्र त्याला धक्काच बसतो. आणि तेवढ्यात युगंधर म्हणतो की आनंदी अगं तुझ्या हाताला काय झालं. आणि त्याच वेळेस आनंदी आपला हात लपवते आणि उभी राहते. आनंदी काहीच उत्तर देत नसते आणि त्याच वेळेस मात्र युगंधर बघत असतो. आनंदीने आता जी जखम झालेली आहे तर ती लपवलेली असते आपल्यापासून, हे युगंधरच्या लक्षात येते. आणि शिल्पा तर रागाने पाहत असते नक्की आता ह्या युगंधर आणि आनंदीचं काय सुरू आहे. तेव्हा आता आनंदी खूप घाबरते तर आपला हात मागे घेते. तर मित्रांनो, युगंधर तिच्याकडे बघत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये घरामध्ये आता समिताचं हे श्राद्ध असतं आणि घरामध्ये आता तिची विधी आहे तर ते सुरू असतात आणि युगंधर हा तिची विधी पूर्ण करायला बसलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही समिता आहे म्हणजे समिता आणि युगंधर यांची मुलं आणि मुलगी आणि मुलगा घरी येतात आणि युगंधर जे काही विधी पूर्ण करत असतो तेव्हा तो मुलगा मात्र आता हा
युगंधरचा हात धरतो आणि म्हणतो की तुमच्यामुळे आमच्या आईचा जीव गेलेला आहे, तुमच्या बिझनेसमुळे. तेव्हा आता आनंदीला हे बघून धक्काच बसतो. आनंदी म्हणते की मालक साहेबांची मुलं. तर विद्याधर म्हणतो की हो, आणि ते पण तुझ्यापेक्षा वयाने मोठी, आणि आता मात्र तुझ्या आयुष्यामध्ये येणार नव्या संकटांची नांदी. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. आता मात्र मित्रांनो, नक्की पुढे काय होईल, कारण आनंदीच्या आयुष्यामध्ये आता हे मुलगा आणि मुलगी सुद्धा आलेली आहे समिधाचे. आता हे सत्य मात्र तिच्यापासून लपवून ठेवलेलं होतं की समिधा हिला 2 मुलं सुद्धा आहेत, एक मुलगा आणि मुलगी, आणि याच आता आईच्या श्राद्धाला मात्र ते आलेले आहेत. तर मित्रांनो, पुढे आता काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.